तर शेवटी एक नोट आहे छोटीशी, या लेखावर प्रतिक्रिया लेखी जर आल्या तर तुमच्या फोटोसहित छापल्या जातील. वाचलं का तुम्ही? त्या पेजवर नाही. इथं 23-24 पेजेस पर्यंत गेलो. ए टू झेड म्हटलं मी, आणि ते लिहिलेलं आहे मी की जर कोणाला काही प्रतिक्रिया, आणि ते नकारात्मक पाहिजे. फार चांगला लेख होता, या प्रतिक्रिया मी छापणार नाही, नक्कीच नाही छापणार. तर त्याच्यावर लिहिलं की तुमच्या फोटोसहित जसं तो तसं. कारण मला अजूनही आठवतं की एकदा मला शिव्या दिल्या होत्या संपादकीय लेखावर, भंडाऱ्याच्या कोणीतरी त्या लेखासंबंधात. तिथे छापलं त्यांच्या जसं तो तसं आपण छापलं, आपल्याला काही पर्याय नाही. त्या प्रतिक्रिया आपण छापतो. 2-3 गोष्टी. 2025ला जनगणना होणार आहे. 2026ला विधानसभा आणि लोकसभा सर्व मतदारसंघाचं पुनर्रचना होणार आहे, त्याच्याविषयी आपण बोललो. परंतु जनगणना होणार आहे, या जनगणनेच्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर अशी की जनगणना जाती आधारित असेल का, यासंबंधी स्पष्टता नाही आहे. सरकारने स्पष्टपणे मांडलं नाही की जाती आधारित असेल का. दुसरी गोष्ट अशी की जर जनगणना आली की त्याच्या 1 महिना आधी आम्ही सगळे बौद्ध जागे होतो, आणि मग जनगणनेत काय लिहावं यावर चर्चा, मीटिंग, संमेलनं होतात, आणि कोणताही निर्णय न घेता ते सगळं समाप्त होतं. कारण 2011च्या जनगणनेमध्ये मला काही मीटिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी आपली मतं मांडली, आणि मग मी जी म्हटलं की एक हे दिलं होतं, मी सजेशन दिलेलं होतं की आपल्याकडे जे ऑप्शन्स आहेत काय लिहावे, जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचे प्लस मायनस, फायदे तोटे आपण दर्शवणारी एक पुस्तिका आपण छोटीशी काढावी, पॉम्पलेट आपण काढावं, आणि जो हा नागरिक आहे तो सक्षम आहे त्याला चॉईस द्यावा, त्याने काय लिहावं. मी कोण होतो आदेश देणारा की तुम्ही अंक लिहा, त्याच्यावर वाद होता. परंतु पहा आता याच्या संबंधी काय होतं, पुन्हा त्या गोष्टी सुरू होतील. असं एकदा पुन्हा वाटतं बौद्ध लिहावं की लिहू नये, हा वाद कधी संपेल मला माहीत नाही. कर्नाटक सरकारने आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. याचा सिंपल अर्थ असा आहे की काँग्रेस पार्टी ही आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची समर्थक आहे. कारण कर्नाटकामध्ये काँग्रेसचं राज्य आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरी सत्तेत आले तरी आरक्षणाअंतर्गत आरक्षण लागू होईल, आणि आम्हाला त्यांच्याशी संघर्ष करावा लागेल, हे लागू करू नका म्हणून. समिती बसलेली आहे, एम्पिरिकल डेटा गोळा केला जाईल आणि आयोगाच्या आधारे केला जाईल. मागच्या वेळी धनंजय चंद्रचूड विषयी आपण बोललो होतो, आणि त्यांनी विधान केलेलं आहे. तर विधान मी मागच्या वेळी वाचून दाखवलेलं आहे, पुन्हा वाचून दाखवतो. ते म्हणतात, मी यमाईच्या कृपेने मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश झालो. आता यमाईची कृपा, ज्यांना ज्यांना सरन्यायाधीश व्हायचं असेल ती यमाई कुठे आहे याचा शोध घ्यावा, आणि मग तिची कृपा आपल्याला मिळेल याचा विचार करावा. तुम्ही सरन्यायाधीश व्हाल, तुम्ही क्वालिफाईड आहात की नाही हा भाग वेगळा. त्याच्यानंतर राम मंदिराच्या निकालाविषयी जे बोलले होते ते पुनरुक्त करतो मी. अयोध्येच्या वादावर शेकडो वर्ष कोणालाच तोडगा काढता आला नाही. हा खटला आमच्याकडे आल्यावर 3 महिने विचार करत होतो, परंतु त्यातून मार्ग निघत नव्हता. शेवटी मी पूजा करताना, सरन्यायाधीश म्हणतात, भगवंताकडे, त्यांचा कोणता भगवंत आहे त्याच्याकडे, तुम्हीच मार्ग शोधून द्या असे म्हटले. आपला विश्वास व आस्था असेल तर देव मार्ग शोधून देतो. अशा शब्दात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्येतील राम जन्मभूमी खटल्याच्या ऐतिहासिक निकालावर रविवारी भाष्य केले. ही 20 ऑक्टोबर 2024ची बातमी होती, जी मी तुम्हाला वाचून सांगितली. या संबंधात टाइम्स ऑफ इंडियाला एक मोठा लेख आलेला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला एक मोठा लेख आलेला आहे, आणि या लेखाचं नाव आहे गॉड इन द कोर्ट रूम, म्हणजे न्यायालयात ईश्वर. आणि हा लेख लिहिलेला आहे जस्टिस चंद्रू यांनी. जय भीम पिक्चर किती लोकांनी पाहिला? बरोबर, व्हेरी गुड. जय भीम पिक्चर हे चंद्रू
जेव्हा ॲडव्होकेट होते हां राईट. तेव्हा त्यांनी तो खटला लढला आदिवासी समाजाचे, जे दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये. त्या खटल्यात ते ॲडव्होकेट होते आणि मग त्याच खटल्यावर तो पिक्चर बनलेला आहे. त्यानंतर ते हायकोर्टाचे न्यायाधीश झाले. ज्यांनी पाहिला नाही त्यांनी तो पिक्चर अवश्य पाहावा. कुठेही जय भीम म्हटलेलं नाही आहे त्या पिक्चरमध्ये, हे त्या पिक्चरचं विशेष आहे, परंतु नाव मात्र जय भीम आहे. अवश्य पहा. आणि त्या हिरोला नॅशनल अवॉर्डही मिळालेला आहे. मला वाटतं सूर्या त्याचं नाव आहे, त्याला नॅशनल अवॉर्डही मिळालेलं आहे. हे म्हणतात, चंद्रू म्हणतात या लेखामध्ये, धनंजय चंद्रचूड हिंदू देवतेची पूजा करतात. लिहिलेल्या लेखामध्ये गणपती बसवला होता आणि प्रधानमंत्री आले, आणि मग प्रधानमंत्री आले म्हणून चंद्रचूडना अनेक दिवस स्पष्टीकरण द्यावं लागलं, व्यक्ती म्हणून आलेत वगैरे वगैरे वगैरे. परंतु फक्त एकच गोष्ट आहे की मोदी म्हणून गेले असते तर आम्हाला काही आक्षेप नव्हता, प्रधानमंत्री म्हणून गेले म्हणून आम्हाला आक्षेप आहे. आणि चंद्रचूडने त्यांचं स्वागत मोदी म्हणून केलं नाही, प्रधानमंत्री म्हणून केलं. प्रधानमंत्री जेव्हा सार्वजनिकरित्या किंवा खाजगीरित्याही त्याचं प्रदर्शन होईल, मीडियामध्ये त्याची दखल घेतली जाईल, अशा पद्धतीने जर एखादा विशिष्ट धर्माचं आचरण करत असेल तर तो धर्माचा पुरस्कार मानला जातो. आणि प्रधानमंत्र्याला हे अलाउड नाही आहे संविधानाच्या आधारावर. आणि मग चंद्रू प्रश्न उपस्थित करतात, तिथे जर एखादा मुसलमान असता आणि त्याच्या स्वप्नात अल्लाह आला असता आणि अल्लाहने सांगितलं म्हणून त्याने जर निकाल दिला असता तर चाललं असतं का? काय प्रतिक्रिया आल्या असतात? हे लिहिलेलं आहे त्यांनी लेखामध्ये. सांगायचा अर्थ असा की संविधानाचं एक आर्टिकल आहे, अनुच्छेद 124(6) वाचा, आणि त्याच्यानंतर तिथे रेफरन्स दिलेला आहे अनुसूची 3. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ घ्यावी लागते. शपथविधी आहे. शपथ देवाच्या नावाने घेता येते किंवा शपथ मी सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून वगैरे वगैरे, शपथेचा दुसरा पर्यायही संविधानामध्ये दिलेला आहे. बहुतांश न्यायाधीश, चंद्रू लिहितात, 95% न्यायाधीश, 99% न्यायाधीश देवाच्या नावाने शपथ घेतात. कोणीही सत्सद्विवेक बुद्धीला स्मरू शकतो. पण त्यानंतर शपथेचा पुढचा भाग असा आहे की मी संविधानाप्रती माझी पूर्ण निष्ठा आणि समर्पण जाहीर करतो. संविधानाप्रती पूर्ण निष्ठा आणि समर्पण जाहीर करतो. अशा पद्धतीने शपथ घेतल्यानंतरही 3री अनुसूची आहे, त्यामध्ये ती शपथ दिलेली आहे, भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. अशा प्रकारची ती शपथ आहे. आणि मग अशा पद्धतीने शपथ घेतली जात असेल तर हा निकाल संविधानानुसार दिलेला आहे असं म्हणता येईल का? कारण न्यायाधीश स्पष्टपणे म्हणतात की देव माझ्या स्वप्नात आला. हा विषय का आला? हा विषय समजून घ्या. हा विषय या पद्धतीने समजून घ्या की जेव्हा राम जन्मभूमीचा निकाल लागला तेव्हा 5 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं. 5 न्यायाधीश खंडपीठ. साधारणपणे बहुमताचा निर्णय असेल किंवा सर्वमताचा निर्णय असेल तरी बहुमताचा निकाल किंवा सर्वमताचा निकाल एखादा न्यायाधीश लिहितो. सगळेच लिहित नाही बसत. एखादा न्यायाधीश लिहितो आणि मग तो वाचूनही दाखवतो, आणि बाकीचे न्यायाधीश त्याला संमती आहे असं गृहीत धरतात किंवा त्यांना स्वतंत्रपणे निकाल लिहायचा असेल तरी बहुमताचा किंवा सर्वमताचा निकाल मान्य असूनही आपलं स्वतंत्र मत ते लिहितात. तसं गवईंना बहुमताचा निकाल मान्य होता या आरक्षणाअंतर्गत आरक्षण, तरी त्यांनी आपलं स्वतंत्र निर्णय तरी त्यांनी लिहिलेला आहे. विरोध असेल एखाद्याचा तर तो आपला मत स्वतंत्रपणे मांडतो. आणि मग जो बहुमताचा किंवा सर्वमताचा निकाल वाचून दाखवतो तो लेखक म्हणून त्या निर्णयाचा लेखक मानला जातो. त्याने लिहिलेला आहे, बाकीच्याने सहमती. या राम जन्मभूमी खटल्यामध्ये निर्णय लिहिला कोणी गुपित होता, कारण कोणाच्याही नावाने ते आलंच नाही. आणि ते मागे वाचलं होतं, याची आठवण झाली. या लेखामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्या निर्णय लिहिला कोणी हे उघड झालं नव्हतं. परंतु जेव्हा धनंजय चंद्रचूड म्हणतात की देव माझ्या स्वप्नात आला आणि मग काही वर्षापासूनचा जो निकाल प्रलंबित होता, काहीशे वर्षापासून, तर त्याचं उत्तर मला मिळालं, तर मग याचा अर्थ असा आहे
की राम जन्मभूमीचा निकाल धनंजय चंद्रचूडने लिहिलेला आहे. राम जन्मभूमीचा निकाल कोणी लिहिलेला आहे? धनंजय चंद्रचूडने लिहिलेला आहे. आणि धनंजय चंद्रचूड हे मान्य करतात की मी संविधानाला साक्षी मानून निकाल लिहिलेला नाही, कारण त्याच्यात उत्तर सापडत नाही असं ते म्हणतात. की काय मला माहीत नाही, परंतु मी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय भगवंतांना करून भगवंताच्या याने. आणि मग शेवटी असंच म्हणावं लागतं की ब्राह्मण तो ब्राह्मण. शेवटी काय म्हणावं लागतं? ब्राह्मण तो ब्राह्मण. जरी त्या ब्राह्मणाने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला असला तरीही, बरोबर, कारण तोपर्यंत आम्हाला वाटत होतं किंवा बाबासाहेबांचा पुतळा बसवला, राष्ट्रपतींना बोलावलं वगैरे 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 होत्या. परंतु अशा गोष्टी जेव्हा उघड होतात तेव्हा मग विचार करावा लागतो की कधी हे काय. आणि जर अशी जर न्यायव्यवस्था असेल जी देवावर आश्रित असेल तर मग सर, आपल्याला याचा निवाड्यावर सही नाही केली म्हणतात ना, कोणीच नाही केली म्हणतात निवाड्यावर सही. आमच्या आता वाचण्यात त्याची आलेलं मला कल्पना नाही, आहे. वाचण्यात आलेलं आहे. परंतु कोणी लिहिलं आहे माहीत नाही, निवाड्यावर सहीच नाही झालेली कोणाची. असेल कदाचित होतं. म्हणजे याविषयी मी वाचलं नाही, परंतु जर सही नसेल तर मग तो निवाडा अधिकृत आहे असं मानलं जाईल का हा प्रश्न आहे. परंतु वी कॅन कन्फर्म इट, म्हणजे ते आपल्याला कन्फर्म करता येऊ शकतं. आता आम्ही एक मागणीपत्र लिहिलेलं आहे आमचं या निवडणुकीसाठी, आणि ते मागणीपत्र मी आपणा सर्वांना वाचून दाखवतो. कृपया काळजीपूर्वक लक्ष द्यावं. महायुती विरोधात जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराला, महायुती विरोधात प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचा विचार केलेला या ठिकाणी, सर्वसामान्य महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा विचार नाही. महायुती विरोधात जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराला आंबेडकरी समाजाचं मत हवं असेल तर आंबेडकरी समाजाचं मागणीपत्र. होय, आम्ही आंबेडकरी समाजाचे लोक आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तत्त्वज्ञान, त्यांनी निर्मिलेलं भारताचं संविधान आणि या संविधानाने प्रस्थापित केलेली लोकशाही यांच्याप्रती समर्पित आम्ही आंबेडकरी समाजाचे लोक आहोत. ही आमची ओळख आहे. आम्ही समर्पित लोक आहोत ही आमची ओळख आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान, त्यांनी निर्मिलेलं भारताचं संविधान आणि संविधानाने प्रस्थापित केलेली लोकशाही यांचे शत्रू असलेल्या भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला आम्ही शत्रू मानतो. महायुतीला आम्ही शत्रू मानतो. म्हणून महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही असा आमचा संकल्प आहे. नो फडणवीस, नो टू फडणवीस, नो टू महायुती असा आमचा संकल्प आहे. सकारात्मकरित्या प्रत्येक मतदारसंघात महायुती विरोधात विजयी होण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराला आम्ही मत देणार असा आमचा मानस आहे. याचा अर्थ विरोधी उमेदवारांनी आम्हाला गृहीत धरावं असा होत नाही. विरोधी उमेदवाराला आंबेडकरी समाजाचं मत हवं असेल तर आणि आंबेडकरी समाजाने विरोधी उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभागी व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी आमच्या मागणीपत्राला सार्वजनिकरित्या स्वीकृती प्रदान करणे आणि सत्तेत आल्यास त्यावर अंमलबजावणी करणे याचं आश्वासन दिलं पाहिजे. आंबेडकरी समाजाचं मागणीपत्र. संविधान आणि लोकशाही, आता लक्षात द्या, संविधान आणि लोकशाहीला
शब्द किंवा भाव रूपाने इन लेटर अँड स्पिरिट. कारण संविधानाने लोकशाहीला दोन्ही प्रकारे हानी पोहोचवता येते. शब्दशः त्याच्यात बदल करून किंवा त्याचा जो भाव आहे ज्याला स्पिरिट म्हणतो त्याला नाकारूनही बदलता येतं. शब्द किंवा भाव रूपाने इन लेटर अँड स्पिरिट क्षती पोचवणारं धोरण, निर्णय किंवा कार्यक्रम स्वीकारणार नाही. 2. आंबेडकरी समाजाला सत्तेत अनुपातात वाटा मिळावा याची सुनिश्चिती करणे. मंत्रिमंडळ, विधानमंडळ, आयोग, समित्या आदीवर अनुपातिक प्रतिनिधित्व. सरकारच्या अर्थसंकल्पात आंबेडकरी समाजाचा अनुपातिक वाटा सुनिश्चित करणे. सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्य कोणत्याही कार्याकरता खर्च केला जाणार नाही याची दक्षता घेणे. आमदार विकास निधी विनियोजित करताना आंबेडकरी समाज घटकांना त्यांच्या विकासाला प्राधान्य देणे. आंबेडकरी समाजाविरुद्ध होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी होईल. पीडितांना विना विलंब क्षतिपूर्ती आणि न्याय मिळेल याची हमी देणे. अनुसूचित जाती जनजाती OBC यांना प्रदत्त शिष्यवृत्ती त्यांना नियमितपणे प्राप्त होईल याची हमी देणे. राजर्षी शाहू महाराज विदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यांच्या नावाने आहे ती योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या 200 पर्यंत वाढवणे यासाठी आंदोलन वगैरे झालेलं होतं म्हणून त्याचा उल्लेख आहे. शासन प्रशासनात रिक्त असलेली पदे व जागा त्वरित प्रभावाने भरणे आणि त्यात आरक्षण सुनिश्चित करणे. आमचे प्रश्न, आमच्या समस्या, आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार यांना विधानमंडळात प्राधान्याने उपस्थित करणे. राज्यात उद्योग व्यवसायात गुंतवणूक करताना रोजगार निर्मितीला प्राधान्य देणे. वंचित घटकांना आश्रित समजणाऱ्या योजना बंद करून, लाडकी बहीण योजना वगैरे योजना बंद करून त्यांच्या सक्षमीकरता योजना राबवणे. राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 ही राष्ट्रविरोधी, संविधान विरोधी आहे तेव्हा तिच्या अंमलबजावणीविषयी पुनर्विचार करणे किंवा ती नाकारणे. 2024-25 हे संविधान अस्तित्वात येण्याचं हीरक महोत्सवी वर्ष. मी अमृत महोत्सव हा शब्द वापरत नाही मुद्दा, हीरक महोत्सवी वर्ष. त्या निमित्ताने संपूर्ण राज्यात संविधान प्रबोधन अभियान राबवणे आणि त्यात आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांचा महत्तम सहभाग राहील याची सुनिश्चिती करणे. विरोधी उमेदवाराला आंबेडकरी समाजाच्या या मागण्या मान्य असतील तर त्यांना आम्ही मत देणार आणि त्यांचा प्रचारही करणार. अन्यथा आम्ही आमचे स्वतंत्र आहोत. कोण हे पूर्ण करेल? 65 वर्ष ज्यांनी आपल्याशी धोकेबाजी केली त्यांना अजून मागणी म्हणायचं की हे आता पूर्ण करा पहा आता असं म्हणायचं का? शेवळे हे तात्कालिक आमच्याजवळ पर्याय नाही का? आमच्याजवळ विचार करायला आम्हाला पर्याय नाही. स्वतःची ताकद उभी केली पाहिजे आपणच, आपलीच ताकद. मी बरोबर. मताशी दोघंही साथ, म्हणजे याच्यात एक जास्त दोषी आहे तो नको म्हणून दुसरा जो 65 वर्षात दोषी होता त्याला करा असं म्हणतो. तुम्ही बाजू मांडता. हां हां उद्या वंचितचा माणूस आला तर तो काय नाही तर आपण निळ झेंडा, आपण उल्लेख नाही केला पक्षाचा, म्हणजे पक्षाचा उल्लेख नाही केला आपण. आंबेडकरांच्या ठीक आहे. नावाने राजकारण करणारे अनेक पक्ष. हां ठीक आहे. तुम्ही प्रत्येक जण आपली आपली बाजू गट आहेत, मांडताय ना. पक्ष एकच निवड आहे. शेवटी आम्हाला करायची आहे. हां निवड बरोबर. कोणाला करायची आहे? बरं. आम्हाला करायची आहे, नाही का? मी कोणत्याही पक्षाचा नसल्यामुळे नाही मला नाही ठीक ते सगळं आहे आहे ना. ठीक आहे. नाही आंबेडकरी समाजाच्या वतीनं तुम्ही हे जे म्हटलं ना, हा, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे जे आहे ते इथून हा जो मेसेज जातो की बा भाजपला थांबा आणि काँग्रेसला मोठं करा, हे तुमचं म्हणणं. आणि त्यांनी आमच्या मागण्या मान्य करायच्या, म्हणजे ज्यांनी लुच्चेगिरी 65 वर्ष केली. हे नाही म्हणत मी. अच्छा हे नाही म्हणत मी. म्हणून नाही तर सेकंड तेच आहेत ना. नाही
आम्ही तिसरा पक्ष, आम्ही फ्रंट Second ते आहेत म्हणून नाही, तुम्ही अनेक- कशासाठी निवडणूक लढता आता? नाही. तुम्ही सेकंड नाही आम्हीच आहोत. हो बरोबर आहे. तुम्ही हो, ठीक आहे. तुम्ही म्हणा अच्छा, तुम्ही सेकंड अच्छा. आहे बरं माझं मत तुम्हाला आहे. बरं बरं म्हणून ठीक मी तो ठीक. शब्द नाही वापरला. अच्छा लक्षात आलं का? कारण यासाठी आमच्यात वाद झालेले आहेत की आपण इंडिया म्हणायचं का म्हटलं नाही म्हणायचं. नाही बरोबर. वी विल नॉट से आम्ही नाही म्हणणार. कारण आमच्या पुढे मग पर्याय आहे. आम्ही निवडून आपल्या आपल्या मतदारसंघात. कारण हे जे पर्याय आहेत हे राज्यस्तरावर सरकार बनवण्याचे पर्याय नाही आहेत. लक्षात आलं? म्हणून मी कॉन्स्टिट्युएन्सी बोलतोय. म्हणून मी काय बोलतोय? कॉन्स्टिट्युएन्सी. कारण मोठा विचार येतो ना की ही जी आयडेंटिटी आहे या आयडेंटिटीला कोणत्याही राजकीय पक्षाचं लेबल लागू नये. हे आम्हाला जपायचं आहे सध्या तरी. हे आम्हाला जपायचं आहे. आता आपण अपेक्षा कोणाकडून केली? कुठल्या लेबल? कोणाकडून नाही. मग हे जाहीर अपील करणार. हा आम्ही म्हणू, आम्ही मान्य, ह्या पूर्ण गोष्टी मान्य करतो. चला ठीक आहे, ठीक आहे, ओके. त्याच्याने या तुम्ही हो, हो. आमच्याकडे ना आणि सार्वजनिक तुम्ही आयोजित करा ओके. आणि वंदना हा, संघाच्या ठीक आहे. मागण्या मान्य आहेत आम्हाला. हो हो आम्हाला ए मतदान ओके करावं. ओके इथे सर. नाही. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. बाहेर सभा घ्या. हो सर, आणि म्हणा नक्की की नक्की. वंदना संघाचे मागणीपत्र आम्ही मान्य बिलकुल, करतो बिलकुल. आणि आवाहन करतो ओके. वंदना संघाने आम्हाला मत द्यावं. ठीक. इट इज अवर चॉईस. ओके सर सर. शेवटी मत देणं थँक्स कोणाचं थँक्स आहे? धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे सर. मत देणं कोणाचं आहे? तर काय ठीक हे मागणीपत्र मान्य आहे? हो सर. जे मान्य करतील त्यांना. हो वंदना बरोबर. संघाच्या नावानं याला प्रशासित करावं. हो हो बरोबर. आणि आम्ही मान्य करू. बरोबर. कन्सल्ट केलेलं आहे जे पॉलिटिकल पार्टीशी